तर हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? होप सो तुम्ही बरेच असणार. तसंच पाटील ट्रेडर तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर हा व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंग टू एंड पर्यंत बघा, कोणता पण पार्ट मिस नको करा. आजचा व्हिडिओ ट्रेडिंग बद्दल खूप नॉलेजेबल आणि व्हॅल्युएबल असणार आहे. पाटील ट्रेडर तुमच्यासाठी बरेचसे खूप सारे व्हिडिओ आणत आहे. तसंच तुम्ही त्याच्यासोबत कंटिन्युएशन ठेवा, व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओला बघून प्रमोट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे की 7 गोल्डन ट्रेडिंग रूल्स. तर आज आपण पूर्ण जे पण 7 ट्रेडिंग रूल्स आहे, ट्रेडिंग मध्ये जे मेन फॅक्टर्स आहे, मेन इम्पॉर्टंट रूल्स आहेत, ते सर्व काही आज बघून घेऊ आपण या व्हिडिओमध्ये. एक पण पॉइंट तुम्ही मिस नको करा, कोणचीच क्लिप तुम्ही स्किप नको करा. पूर्णपणे हा व्हिडिओ स्टार्टिंग टू एंड पर्यंत बघा. तसंच तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसं वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. तर आता आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करताय. तर आजचा आपला टॉपिक, जसं मी तुम्हाला सांगितलं की 7 गोल्डन ट्रेडिंग रूल्स काय राहणार आहे आपले ट्रेडिंग बद्दल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ते जाणून घेणार आहे. तर पहिला पॉइंट आपला राहणार आहे की ऑलवेज यूज अ स्टॉप लॉस. म्हणजे तुम्हाला जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग करता, तुम्हाला एक स्टॉप लॉस ठेवायचा आहे. स्टॉप लॉस याच्यासाठी ठेवायचा आहे जेणेकरून तुम्ही आपला कॅपिटलचा लॉस एक लिमिट पर्यंत करणार. आणि जसं फॉरेक्स मध्ये म्हटलं, तिथे आपल्याला स्टॉप लॉस भेटते. आणि बायनरी ट्रेडिंग मध्ये तुम्हाला स्टॉप लॉस लावता नाही येत, पण तुमचं अनालिसिस बघून जे नेक्स्ट कॅन्डल आहे, प्रेडिक्शन, जे पण तुम्ही स्ट्रॅटेजी यूज करत असेल त्यानुसार तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. इन इक्विव्हॅलंट टू टाइम फ्रेमवर तुम्ही ट्रेड घेऊ शकता. जसं की 30 मिनिट्सची टाइम फ्रेम घेतली आहे तर तुम्ही 10 मिनिट्सची ट्रेड घेऊ शकता. जे पण डायरेक्शनने ट्रेंड चाललाय त्या बेसिसवर तुम्ही ट्रेड घेऊ शकता. स्टॉप लॉस म्हणजे टाइम फ्रेमवर तुम्हाला प्रेडिक्ट करायची आहे कॅन्डल, की स्ट्रॅटेजीनुसार तुमची कॅन्डल नेक्स्ट काय होणार आहे, काय बनणार आहे. तर याला आपण स्टॉप लॉस म्हणू. स्टॉप लॉस तुम्हाला यूज करायचा आहे, जसं की तुम्हाला मी आता सांगितलं पहिल्या पॉईंटवरती. हे गोष्ट झाली आपली स्टॉप लॉसची. तर आता आपण आपल्या सेकंड पॉईंटवर येऊ. तर आपला सेकंड पॉईंट आहे, रिस्क तितकीच घ्या जितकी तुम्ही अफोर्ड करू शकता. म्हणजे इतकंच म्हणताय मी याच्यात की रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला प्रॉपर हवं. ज्या ट्रेडवर तुम्ही लॉस जितके करू शकता, जसं की तुम्ही $3 लॉस बेअर करू शकता, तर तुम्ही तितकंच लॉस करा. त्यानंतर जर तुमचा तो लॉस होत असेल ट्रेड, तर तुम्ही तिथे थांबून जा. नेक्स्ट ट्रेड तुम्ही बिलकुल घेऊ नका, जेणेकरून तुमचे अजून लॉसेस होणार. तुमच्या कॅपिटलमधले अजून $3 असे करून लॉसेस होत जाणार. तर तुम्ही तितकीच रिस्क घ्या जितके तुम्ही अफोर्ड करू शकता लूज करायला, आणि जास्तीत जास्त अमाऊंट लूज करू नका. हा झाला आपला सेकंड पॉईंट. तर आता आपण आपल्या थर्ड पॉईंटवर येऊ की ट्रेड विथ प्लॅन. विदाउट एनी प्लॅनिंग, विदाउट एनी स्ट्रॅटेजी तुम्ही ट्रेड करू नाही शकणार. विदाउट एनी अनालिसिस, विदाउट एनी क्लिअर सेटअप माइंडसेटनी तुम्ही ट्रेड नाही करू शकत. एक प्लॅन बनवा, एक अनालिसिस बनवा. एक बेसिक बिगिनर स्ट्रॅटेजी सांगतोय की सपोर्ट आणि रेजिस्टन्स थ्रू तुम्ही एक ट्रेड घेऊ शकता. आणि बरेचसे इंडिकेटर्स दिले आहेत, त्यांनी पण तुम्ही एक ट्रेड घेऊ शकता. तर विदाउट प्लॅनिंगनी, विदाउट स्ट्रॅटेजीनी तुम्ही एंट्री नका घ्या. इतकंच म्हणणं आहे तुम्हाला की विदाउट एनी प्लॅनिंग तुम्ही एंट्री नका घ्या. तुम्ही अवॉइड करा जोपर्यंत तुम्हाला एंट्री भेटत नाही. जेव्हा तुम्हाला एंट्री भेटत असणार तेव्हाच जाऊन तुम्ही ट्रेड प्लेस करा. चौथा पॉईंट आहे, जर तुमचा प्रॉफिट झाला असेल तर तुम्हाला तिथूनच बाहेर निघायचं आहे. तुम्हाला जास्त प्रॉफिटच्या चक्करमध्ये ओव्हर ट्रेडिंग, रिव्हेंज ट्रेडिंग न करता तुम्हाला तिथेच निघून जायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की हा मला तर माहिती आहे थोड्याच वेळात काय होणार आहे मार्केटमध्ये, तर तुम्हाला तिथेच स्टॉप व्हायचं. तुम्हाला नो ओव्हर ट्रेडिंग, नो रिव्हेंज ट्रेडिंगने तुम्हाला तिथेच थांबून जायचं. लॉसेसमध्ये पण तसं सांगताय की जर तुमचे फ्रिक्वेंट लॉसेस होत असणार तर तुम्हाला तिथेच थांबून जायचं. तुम्हाला जास्त ओव्हर ट्रेड नाही करायची. लॉसेस झालं तर नेक्स्ट डे मध्ये पुन्हा मार्केटमध्ये एंटर व्हायचं आहे आणि पुन्हा ट्रेडिंग चालू करायची. हा झाला आपला फोर्थ पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आहे आपला फिफ्थ पॉईंट. जसं की मी तुम्हाला सांगितलं की रिव्हेंज ट्रेडिंग बिलकुल नाही करायची. रिव्हेंज ट्रेडिंग जितकं जास्त होऊ शकतात तितकं अवॉइड करायचं. जर आपले फ्रिक्वेंट लॉसेस होत असेल तर रिव्हेंज ट्रेडिंग तर बिलकुल नका करा. रिव्हेंज ट्रेडिंगने तुमचा पूर्ण कॅपिटल वाईप आउट होऊ शकतो, ब्लँक होऊ शकतो. तर अवॉइड करा. जास्तीत जास्त अवेअर राहा की तुम्ही रिव्हेंज ट्रेडिंग आणि ओव्हर ट्रेडिंग नका करा. आणि इमोशन्समध्ये बिलकुल ट्रेडिंग करू नका. तर 6वा पॉईंट आहे आपला की तुम्ही एक जर्नल ठेवा किंवा एक नोटपॅड ठेवा, जिथे तुम्ही रोज लिहिणार की माझे इतके ट्रेड्स प्रॉफिट झाले, मी काय बेसिसवर ट्रेड घेतली इथे, आणि पूर्ण कॅल्क्युलेशन्स लिहिणार तिथे तुम्ही की माझे इतके ट्रेड्स प्रॉफिट झाले, इतके लॉसेस झाले, तर आज मी इतक्याचा प्रॉफिट केला, इतका लॉस झालेला आहे. तर नेक्स्ट डेवर पूर्ण कॅल्क्युलेशन टाका. नेक्स्ट डे जितके प्रॉफिट झाले, जितके लॉसेस झाले ते पुन्हा लिहा, आणि असं मंथच्या एंडमध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन ठेवा. आणि तसंच करून तुम्हाला एक बेसिक समजून जाणार की हे ट्रेड माझी याच्यामुळे लॉस झाली होती, मी रिव्हेंज ट्रेडिंग केली, मी जे केलं अमकाना फलाना ढिमकाना जे पण काही केलं असेल, तुम्ही जे पण ट्रेड लॉस झाले ते रिझन्स ठेवा तिथे. आणि तसं करून ते हळूहळू तुम्ही आपले लॉसेस कमी कराल. आणि हे एक गोल्डन रूल आहे
ट्रेडिंग मध्ये रूल करायसाठी. तर लास्ट पॉईंट आहे आपला 7 पॉईंट मध्ये कसं आपल्याला माहिती आहे ट्रेडिंग मध्ये रिटर्न जास्त आहे. बायनरी ट्रेडिंग मध्ये स्पेशली जास्तीत जास्त रिटर्न्स आहे. फॉरेक्स मध्ये जर तुम्ही होल्ड करत असाल तर तुम्हाला 20 to 60% किंवा जास्तीत जास्त रिटर्न भेटू शकता. पण जितकं जास्त तुम्ही होल्ड करत असाल फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये तितकंच तेवढं रिस्क आहे. तर बायनरी ट्रेडिंग मध्ये 90 to 95% तुम्हाला रिटर्न्स भेटत आहे. पण तुम्हाला जास्त रिटर्न्सच्या मागे धावायचं नाही. जर तुमचे प्रॉफिटेबल तुमचं टार्गेट फिक्स झाला आहे बायनरी ट्रेडिंग मध्ये, तुमचं टार्गेट अचीव्ह झाला आहे तर तुम्हाला तिथे थांबायचं आहे आणि प्रॉपर मनी मॅनेजमेंट थ्रू तुम्हाला ट्रेड विन करून तिथून निघून जायचं. तुम्हाला नो रिव्हर्स ट्रेडिंग करायचं आहे. मनी मॅनेजमेंट प्रॉपरली यूज करायचं. जसं की मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मनी मॅनेजमेंट काय असते, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर हेच आहे आपले 7 ट्रेडिंग गोल्डन रूल्स आणि हे जर तुम्ही फॉलो करत असाल तर नक्की तुमचं लॉसेस होण्याचे रिस्क कमी होणार. अवॉइड करणार तुम्ही रिस्क करायला. आणि होप्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हॅल्युएबल वाटला असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला सपोर्ट दाखवा मित्रांनो. आणि तसंच लवकरात लवकर पाटील ट्रेडर तुमच्याकडे एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर तोपर्यंत तुम्ही वेट करा. स्टे ट्यून गाईज. लवकरात लवकर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.